जळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. त्यांच्या 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि लहान मुलगी प्रिया हिच्यासाठी स्थळ पाहणी सुरू होती. भुसावळ येथील एका गावातून स्थळ प्रियासाठी चालून आलं. प्रिया दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिला मुलगा जितेंद्र याने पाहताच क्षणात पसंत केलं. काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला. प्रियाच्या घरी आर्थिक परिस्थिती कमकुवत होती, त्यामुळे साध्या पद्धतीने प्रिया आणि जितेंद्र यांचा विवाह पार पडला. प्रिया सुंदर असल्यामुळे जितेंद्र अतिशय खुश झाला होता. गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही असे त्याला वाटत होते. नावाचे 9 दिवस निघून गेले. प्रिया आणि जितेंद्र यांचे देवदेव पण झाले आणि सुवासिनी देखील पार पडली. प्रिया ही गरीब घरची असल्यामुळे जितेंद्रच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्वांची सेवा करायला सुरुवात केली. जितेंद्र सकाळी उठला की मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा. त्यावेळी प्रिया घरी एकटी असायची. ती पहाटेपर्यंत घरातील कामे पूर्ण करायची आणि नंतर थोडा आराम करायची. काही दिवसांनी जितेंद्रने प्रियाला विचारलं, तू माझ्यासोबत बांधकामाच्या ठिकाणी कामाला येशील का? त्यावर प्रियाने होकार दिला. काही दिवसातच जितेंद्रने प्रियाला काम मिळवून दिलं आणि दोघंही कामाला जाऊ लागले. भुसावळ शहरात ते दोघं भाड्याच्या घरात राहत होते, त्यामुळे अधिकाधिक काम भुसावळच्या बाजूलाच असायचं. प्रिया आणि जितेंद्र यांचा संसार हळूहळू बरा होऊ लागला. या दरम्यान जितेंद्रला एक मुलगा झाला. त्या कारणामुळे प्रिया आता काम करत नव्हती. सुमारे 3-4 महिने प्रिया माहेरी राहिली आणि नंतर सासरी आली. त्यावेळी जितेंद्र म्हणाला, मी काम करतो, तू मुलाचं सांभाळ कर. त्यामुळे प्रियाने काम बंद केलं आणि घरी एकटी राहू लागली. मुलगा लहान असल्याने दिवसभर तिचं लक्ष त्याच्यावरच लागायचं. जितेंद्रला मात्र एकटं काम करायला आवडेनासं झालं. प्रियाच्या हातात मोबाईल आला होता, त्यामुळे तिने मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सुरू केलं. प्रियाचं शिक्षण 10वी पर्यंत झालं होतं, त्यामुळे तिला मोबाईल वापरता येत होतं. हळूहळू ती सोशल मीडियाचा वापर करू लागली. इंस्टाग्रामवर एके दिवशी एका अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला. त्याचं नाव सचिन होतं. सचिनचं बोलणं खूप चांगलं आणि सरळ होतं. बोलता बोलता त्यांची चांगली मैत्री झाली. जितेंद्र कामावर जायचा तेव्हा प्रिया सचिनशी बोलू लागली. मेसेजचे रूपांतर कॉलमध्ये झाले. लग्नाला 4-5 महिने झाल्यानंतर एके दिवशी सचिनने प्रियाला भेटायला बोलावलं. दुपारी 2 वाजता सचिन प्रिया राहत असलेल्या घरी आला. प्रियाने आधीच त्याला पत्ता मेसेजवर पाठवला होता. सचिन घरात आला. दोघेही खूप खुश होते. 5-6 महिन्यांपासून जे कॉल मेसेंजरवर बोलत होते ते आता एकमेकांसमोर होते. इतक्या दिवसांच्या बोलण्यानंतर त्यांच्याकडून शरीरसंबंध झाले. प्रियाचा मुलगा झोपलेला असल्यामुळे त्या दिवशी काय झाले कोणालाच कळलं नाही. 4 वाजता सचिन तेथून निघून गेला. रात्री जितेंद्र घरी आला, जेवला आणि झोपला. यानंतर जितेंद्र कामाला जाताच प्रिया सचिनला बोलवून त्याच्याकडून शरीरसुख घेऊ लागली. परंतु काही दिवसात सगळं पलटणार होतं. सचिनचं लग्न ठरणार होतं. सुपारीसुद्धा काही दिवसांत होणार होती. त्या कारणामुळे सचिन प्रियाच्या मेसेजला आणि कॉलला रिप्लाय देत नव्हता. याच रागात प्रियाने सचिनला फोन करून म्हटलं, तू मला भेटायला आला नाहीस तर मी आपले सगळे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेन. सचिन तिला भेटायला आला, परंतु तेव्हा प्रिया म्हणाली, तुला जर लग्न करायचं होतं तर माझ्यासोबत शरीरसंबंध का ठेवले? यावर सचिन काहीही न बोलता तिथून निघून गेला. प्रियाने जे करायला नको होतं तेच केलं. तिने सचिनच्या होणाऱ्या बायकोला सगळे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यामुळे सचिनचा नवीन संसार तयार होण्याआधीच मोडला. हे सर्व झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला जितेंद्रलाही शंका यायला लागली होती. गल्लीतील लोक प्रियाला नावं ठेवू लागले होते. एके दिवशी जितेंद्रने प्रिया आणि सचिनला चुकीच्या अवस्थेत पकडलं. त्याने ठामपणे प्रियाला सांगितलं, मी तुझ्यासोबत संसार करणार नाही. त्याने प्रिया आणि मुलाला घराबाहेर काढलं. हे सगळं झाल्यानंतर सचिन आणि प्रियाने नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. सचिन, प्रिया आणि तिचा मुलगा हे आता एकत्र राहू लागले. सगळ्यांना वाटलं की आता काहीतरी ठीक होईल, पण प्रिया खूप चुकीच्या प्रवृत्तीची होती. हळूहळू सचिन कामाला जाऊ लागला. त्याचवेळी प्रियाने सोशल मीडियावर नवीन मुलगा शोधला. ती गणेश नावाच्या मुलाला मेसेज आणि कॉल करू लागली. काही महिन्यात तिने गणेशसोबतही शरीरसंबंध प्रस्थापित केले. हे सर्व सचिनला कळलं. रागाच्या भरात सचिनने एक चुकीचा निर्णय घेतला. त्याने एके दिवशी प्रियाचा लपून पाठलाग केला. त्या दिवशी प्रिया गणेशला भेटायला गेली होती. दोघेही एकत्र दिसले. सचिनने चाकूने प्रियावर हल्ला केला आणि तिला जागीच ठार मारलं. गणेश मध्ये पडायला आला, पण सचिन म्हणाला, तू मध्ये आलास तर तूही देवाघरी जाशील. अशा प्रकारे प्रियाचा अंत झाला. परंतु चुकीच्या निर्णयामुळे सचिन देखील आता जेलमध्ये आहे. प्रियाच्या चुकीमुळे सचिनने स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करून घेतलं. तुम्हाला काय वाटतं, यात कोणाची चूक आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, अशाच खऱ्या घटनेवर आधारित इंटरेस्टिंग स्टोरीसाठी सबस्क्राईब करा.